भक्तीचा सोहळा रिंगणी आला, अश्वावर स्वार झाला। भगवी पताका घेऊन धावला, तुळशीलाही पावला। विठुराया असं म्हणती कटेवरी हात ठेवून उभा राहिला। असंच काहीचं वर्णन केलं जातं या रिंगण सोहळ्याचं आणि एकूणच सर्व वारकऱ्यांचं आणि त्यांच्या विठुरायाचं। ही थेट दृश्य आपण आता पाहतोय। ही एक रिंगण सोहळा संपन्न होतोय वारीमधला। माऊलींच्या पालखीचं आज दुसरं रिंगण पार पडतंय खुडूस फाटा इथे। खुडूस फाट्यातलं हे रिंगण आपण थेट अनुभवतोय, पाहतोय आणि आता थोड्याच वेळात इथे वारकरी धावतील, टाळकरी धावतील, झेंडेकरी, विणेकरी एक दौड लगावतील। त्यानंतर मानाचे अश्व सुद्धा या रिंगण मार्गावरती धावतील आणि हा सगळा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी वारकरी आणि त्याचसोबत जे स्थानिक आहेत ते देखील मोठ्या संख्येने जमलेले दिसत आहेत। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे सुद्धा तिथे उपस्थित आहेत। खुडूस फाट्यातलं हे रिंगण आहे, त्याचं काय वर्णन कराल गोविंद? संपदा सोहळा न आवडे मनाला, लागला टकळा पंढरीचा। आपण बघतोय मजल दर मजल करत जे पालखी जी आहे ती आता खुडूस फाट्यापर्यंत पोहोचली आणि हे थेट दृश्य थोड्याच वेळामध्ये पालखी जी आहे ते रिंगणामध्ये दाखल होईल आणि नंतर पालखी मध्यभागी ठेवल्यानंतर हा रिंगण सोहळा रंगेल। पालखीच्या भोवती जे रिंगण घालण्यात आलेलं आहे त्यामधनं सगळ्यात आधी जे आहेत मानाचे अश्व धावतील आणि त्या पाठोपाठ आपण जर बघितलं तर झेंडेकरी आहेत, विणेकरी आहेत, टाळकरी आहे। हा सगळा जो रिंगण सोहळा असतो या आधी आपण बघितलेला आहे माऊलीच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंग चांदोबाचा लिंब इथं पार पडलं होतं। त्यानंतर आता दुसरं जे रिंगण आहे पुरंदवडीला काल पार पडलं आणि आजचं हे दुसरं गोल उभं रिंगण म्हणजे या पालखी सोहळ्यातलं तिसरं रिंगण जे आहे ते इथे रंगता आहे आणि अत्यंत हा सगळा महत्त्वाचा सोहळा असतो। जसजशी पंढरी जवळ येते तसतसा जी ऊर्जा आहे ती दुप्पट होते आणि ऊर्जा कायम राहावी। खरं तर या पालखी सोहळ्यामधले जे रिंगण सोहळे असतात त्याची विशिष्ट अशी एक रचना केली गेलेली असते आणि तीच रचना, ती शिस्त आपण बघतोय की कशा पद्धतीनं हा जो भाडी गंध लावला जातो गोल, त्या पद्धतीनं या गोल रिंगणाची सगळी शिस्त आहे। आणि या रिंगणामधनं जेव्हा पालखी इथे मध्यभागी ठेवली जाते त्यानंतर हे सगळे मानाचे जे अश्व आहेत, दिंड्यातले जे झेंडेकरी आहेत, विणेकरी आहेत, दिंडी प्रमुख जे असतात ते या सगळ्या रिंगणाला वेढा घालतात आणि आभाल वृद्धांची गर्दी असते हा सगळा सोहळा पाहण्यासाठी। इथून पुढे जे आहे पालखी मार्गस्थ होईल, मात्र त्याआधीचा हे टप्पे खूप महत्त्वाचे आहेत। या सगळ्यांचा एकच हेतू असतो की हे रिंगण सोहळे जे आहेत ते रंगत असताना वारकऱ्यांची जी ऊर्जा आहे ती कायम राहिली पाहिजे आणि त्यासाठी म्हणूनच टाळ मृदुंगाचा जो नाद असतो त्यामध्ये जयघोष केला असतो। एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की खरं तर रिंगण सोहळे ज्या ठिकाणी असतात तिथे ऊर्जा तर मिळतेच या सगळ्यांना, हा धावा जो बघतो त्यातनं आपल्याला लक्षात येते। परंतु जेव्हा आपण परमार्थ बघत असतो, आध्यात्मिक वाढ जी आहे ती अनेकांना असा आनंद देणारी असते, तो आनंद कायम राहावा आणि परमार्थ जो साधला जातो तो आनंदातून, म्हणजे कुठलंही कर्मकांड न करता तुम्ही हसून नाचून आनंदे अशा पद्धतीने देवाच्या दारी जाऊ शकता। आणि म्हणूनच भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद अशी एक सगळ्यांची धारणा असते। आपण बघतोय यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठेही नाही, गगनात नाही अशा पद्धतीचा असतो, कारण की आता अतिशय टप्प्यावर पंढरी आलेली आहे। उद्या वेळापूरला या पालखीचा मुक्काम असेल आणि इथे त्यानंतर बंधू भेट होईल। हे सगळे सोहळे रिंगणामध्ये असतील आपल्याला इथे बघायला मिळतात। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण हे सगळे सोहळे दाखवतो आणि आपण बघतो की कशा पद्धतीने हा रिंगण सोहळा इथे रंगतो आहे। माहितीसाठी धन्यवाद। तर माळशिरस मधला मुक्काम आटपून माऊलींचा पालखी सोहळा वेळापुरातल्या मुक्कामासाठी मार्गस्थ झाला आणि या पालखी सोहळ्यातलं दुसरं रिंगण खुडूस फाटा इथे रंगतंय।